स्पर्धा साहेब चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। विशालजी जाधव ग्रामपंचायत सदस्य पास्थळ, विलासजी तरे साहेब आमदार बोईसर विधानसभा, श्वेताजी देसले मॅडम माजी पंचायत समिती सदस्य पालघर, राजश्री भोये मान्य माजी उपसरपंच पास्थळ, जीतू धनवा जिया धनवा ग्रामपंचायत सदस्य पास्थळ, पंकज सोमन ग्रामपंचायत सदस्य पास्थळ, गुरुनाथ दुधावडे ग्रामपंचायत सदस्य पास्थळ। जे ट्रॉफ्या आपण बघू शकता आम्हाला लाभलेल्या आहेत त्या ट्रॉफ्या आम्हाला दिलेल्या आहेत दीपकजी राऊत साहेब यांनी पुरस्कृत केले आहेत। हिंद केसरी श्रमिक सेना सामाजिक संघटना आणि कामगार युनियन यांचं खूप खूप धन्यवाद। सर्व ट्रॉफ्या आम्हाला दिलेल्या आहेत, प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, त्यांचं खूप खूप धन्यवाद। राजेशजी खोटे साहेब ग्रामपंचायत सदस्य पास्थळ, अंजली रावते, दीपाली कांबळी, स्वप्नील मोरे, अनिता भोईर, राजेंद्र परशुराम पाटील, तन्वी मोरे। बिसलेचे पिण्याचे पाणी जे आम्हाला अवेलेबल करू दिले या रखरखत्या उन्हामध्ये जी तहान भागवली जाते खेळाडूंची म्हणा, आमची म्हणा किंवा आलेल्या पाहुण्यांची म्हणा, ते आम्हाला दिलेलं आहे ग्रामपंचायत मानेश्री मंगेशजी भोईर यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्यांचे देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे डॉक्टर विश्वास वळवी साहेब अध्यक्ष विश्वास फाउंडेशन, श्री गिरीशजी राऊत सालवड शिवसेना सहसंपर्क प्रमुख, श्री गोपीनाथजी घरत उपतालुका प्रमुख, श्री अजय पंडिरनाथ घरत, श्री अनुप पाटील, श्री शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, श्री मनोज संगे माजी उपसभापती पंचायत समिती पालघर, श्री तुषार संगे अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप, श्री दर्शन पाटील युवा सेना बोईसर विधानसभा प्रमुख, श्री संतोष बोने गजानन डेव्हलपर्स सर्वेसर्वा, श्री राजेश कुटे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, श्री शुभांगी कुटे माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर, श्री हरेशजी घरत माजी पंचायत समिती सदस्य पालघर, उमेशजी घरत अध्यक्ष जानता राजा म्हणजेच भाई, दीपकजी पाटील मंगलम डेव्हलपचे सर्वेसर्वा, रुशालजी चौधरी, विनोदजी सुरवशे मंगलम डेव्हलपर्स, कल्पेशजी पिंपळे, स्वप्नीलजी घरत, संतोषजी राऊत, प्रीतमजी पाटील सालवड, सतीशजी मेंढांगळे, नामदेव गांगुंगडे मेटांगळे, सतीश मेटांगळे, महावीर ज्वेलर्स, चारभुजा ज्वेलर्स, निलेश मोरे, यतीन मोरे, भागेश घरत, अतिश चौधरी, सचिन पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, सर्वांचं खूप खूप धन्यवाद। जाऊया आपण मॅचकडे। एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच तारापूर फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते घेवली। टॉस विन केला इकडे टीम तारापूरने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे घेवली संघाला। अगदी घेवली संघाच्या कॅप्टनने देखील सांगितलं मनासारखं मिळालेलं आम्हाला देखील बॅटिंगच पाहिजे होती आणि इथे मात्र सलामीवीर फलंदाज राकेश प्रभू आणि त्याच्या जोडीला घेवली टीम एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्समध्ये पाठवा, टीम घेवली एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्समध्ये पाठवा, पंच 2 मिनिटं खेळ थांबवा, कॉम्बॉक्समध्ये एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्या। यस मॅचला सुरुवात, स्ट्राईकला राकेश, नो स्ट्राईकला अभि, ओपनिंग जोडी सलामीवीर गोलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला बॉल अतुल मात्र तयार,
बघा बोट कंपनीचं घड्याळ सापडलेलं आहे खेळाडू कक्षामध्ये. ज्या कोणाचं असेल ओळख पटवून घेऊन जा. पहिला बॉल हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगलने सुरुवात होत असताना साहेब चषक 2025चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय अंबटगोड मैदानावर. आयोजक फायर क्रिकेट क्लब पास्थळ. अगदी मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या भेटीला आलेलं हे चषक, मानाचं चषक, साहेब चषक, एकच साहेब बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळाले. आणि नक्कीच यांची आठवण म्हणून कुठे ना कुठे दरवर्षी स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. पहिलाच बॉल सिंगलने सुरुवात. आजचा चौथा दिवस, तिसरी मॅच. चेंडूला जाऊ दिलं. पंच आमच्याकडे वळत आहेत. लाईन चेक केली. वाईल्डचा इशारा आलाय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2 स्कोर कार्डवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आणि पहिला बॉल त्यावेळेस एक धाव आणि दुसरा बॉल स्क्वेअर मारा. वाईल्डचा इशारा. स्कोरबोर्ड मध्ये 1चा इजाफा. स्कोरबोर्ड 2. येस पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र सिंगल आणि त्यानंतर यावेळेस सलग 2 डॉट येत असताना गुणलेखक आमच्यापर्यंत पूर्णपणे क्रिएशन करत असताना, करेक्ट करत असताना आम्हाला, त्यामुळे कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा म्हणजेच गुणलेखक अर्चित गरत आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम सरावली आजच्या दिवसासाठी आणि उद्याच्या दिवसासाठी आपल्यासोबत जोडला जातोय. गुणलेखकाच्या भूमिकेत साहेब चषकामध्ये. फुलटा चेंडू यावेळेस फटका सजवलाय. कॅप मात्र मिळाला नाही. चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र यावेळेस पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 4 धावा धावफलकावर. चेंडूचा विचार केला. चेंडू झाले 3 चेंडू 4 धावा. पहिलं षटक मेंडू तरी पॉवर प्ले ऑन आहे. 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. राकेश प्रभू सांगायची बोलायची गरज नाही. टेनिस क्रिकेट फॉलो करणारा सगळ्यांचा ओळखीचा चेहरा, ओळखीचा फलंदाज. बॅटिंग पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक वर्ग देखील आलेला आहे राकेश प्रभूसाठी, कारण की त्याचे फटके अगदी डोंगरी आणि षटकार पाहायला मिळतात. ते पाहायला मिळेल का? क्रॉस बॅटेड मारण्याचा प्रयत्न होता. अतुल देखील चांगल्या लयमध्ये आहे. इनफॉर्म गोलंदाज आहे. PTPL ड्रीम सरावली संघाकडून खेळताना दिसला अतुल आणि खूप चांगली गोलंदाजी हाताळली. आणि इथे मात्र देखील चांगली गोलंदाजी हाताळत असताना पॉवर प्लेचं षटक हाताळणं, नवा कोरा करकरीत चेंडू हाताळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. चेंडू हातामध्ये तेवढा ग्रिप भेटत नाही आहे. स्लिप देखील होतो आणि त्यामध्ये पहिली ओव्हर टाकणं. यावेळेस फटका स्विंग केलाय. राकेशचा फटका. मी पहिलेच म्हटलं डोंगरी देखील लांब देखील अगदी मात्र झाडावर जाऊन आदळते. षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा यार 5वा बॉल षटकार आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. कीपर कडून झालाय चुकी. अनुभवी खेळाडू किरण कडून चुकी होत असताना बाईकच्या रूपात ही धाव मिळणार. अगदी दुसऱ्या वेळा रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि दुसऱ्या वेळा मात्र बीट केलं होतं फलंदाजाला म्हणजे राकेशला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 11 स्कोर कार्डवर. येस आपण बघू शकता सेकंड ओव्हरमध्ये आलेला आहे गोलंदाज अक्षय म्हणजे सिम्बा या नावाने जास्त फेमस
पहिलाच बॉल घेऊन तयार होणार उंच खुरा हा गोलंदाज. चांगला चेंडू अगदी प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळलाय. डीपमध्ये मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण होणार. सिंगल पाहायला मिळेल. अगदी त्यांचे मोठे बंधू धनंजयने चेंडू अडवलाय. गोलंदाज करत असताना अक्षय, 2 अक्षय पाहायला मिळतात तारापूर संघामध्ये. आणि जर बघायला गेलं तर टोपण नावाने जास्त फेमस आहेत. एक म्हणजे टायगर आणि दुसरा म्हणजे सिम्बा. गोलंदाजी मार्कवर सिम्बा पाहायला मिळते. उद्या मात्र जय भवानी पास्थळ महिला संघ सपाळे येथे खेळताना दिसेल. आणि या संघाला टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ते म्हणजेच उमेशजी गरत म्हणजेच जनता फाउंडेशनचे सर्वेसर्वा उमेशभाई यांच्याकडून टी शर्ट देण्यात आले आहेत. उद्या मात्र नक्कीच महिला क्रिकेटसाठी बेस्ट ऑफ लक या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सपाळे येथे जाऊन जिंकून या फायनल अगदी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकून या. जय भवानी पास्थळ टीम महिला क्रिकेट उद्या सपाळे येथे रंगला जाईल. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल. स्कोरबोर्ड 13-13 स्कोर कार्डवर. राकेश प्रभू स्ट्राईकवर. पुन्हा तिसऱ्या वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय राकेशने. इकडे मात्र यावेळेस डॉट बॉल आलाय. अगदी तिसऱ्या वेळेस कीपरकडे चेंडू जात असताना प्रयत्न सुरू आहेत. उंगली को टेढ़ा किया बल्लेबाज ने फिर एक बार, लेकिन फायदा हुआ नहीं. फिर एक बार फायदा हुआ फील्डिंग टीम को. सरळ बॅटने षटकार देखील आला होता. परंतु आजचं आधुनिक क्रिकेटमध्ये आपण बघू शकतात हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी, रिव्हर्स स्ट्रोकसाठी जास्त पसंत केलं जातं या स्ट्रोकला. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. वन बाऊ चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. कमकुवत थ्रो होता. मी म्हणेल की थोडा वेगाने फेकणं गरजेचं होतं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर. अगदी चांगली गोलंदाजी मात्र यावेळेस होत असताना अक्षयकडून. अक्षय दवणे यावेळेस गोलंदाजी मार्कवर कमाल करतोय. फिरवलंय, चकवलंय. ही क्लास आहे सिम्बाची. हाईट देखील आहे. अगदी अक्षयचा चेंडू टप्पा पडल्यावर आउट स्विंग होत असताना. आणि आता मात्र प्रत्येक राईट हँडेड गोलंदाज आपण बघू शकतात ज्यांच्याकडे आउट स्विंग आहे तो संघाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की ही गोलंदाजी होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपण बघू शकतो उजव्या हाताचे फलंदाज समोर असतात. त्यामध्ये कट करणारे गोलंदाज साई सापडेश्वर सालवड संघाकडून सुजल मोरेला देखील पाहिलेला आहे. अगदी उजव्या हाताचा गोलंदाज लेग कटर गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर बिरवाडी संघाकडून जीवा घरतला पाहायला मिळालं. आणि इकडे मात्र सिम्बाला देखील आपण पाहू शकतात. चेंडूला जाऊ दिला परंतु पंच सांगतात इट इज फेअर डिलिव्हरी. गुड ओव्हर. फक्त मात्र त्याने खर्च केला धावा, त्या म्हणजे 3. मला दिसत नाही इकडून. देऊया सर डीजेला पुन्हा एकदा. येऊया मैदानाच्या आतमध्ये. यश जाधवने मात्र कमेंट केलेले आहे. धन्यवाद अजय घरत भाऊ आणि अनय डिजिटल. खूप छान यश जाधव. अगदी ओके प्रोडक्शन कडून कमेंट येत असताना धनंजय गोलंदाजीसाठी आलेला आहे. छोटा बंधू मात्र खूप चांगली षटक हाताळून गेला. तर मोठा बंधू जणे मात्र गोलंदाजी जोरावर टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव उमटवलंय. अगदी बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटची अशी कोणती स्पर्धा नाही जी धनंजयने खेळली नसेल. प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. परंतु समोर देखील तेवढाच ताकदवान फलंदाज आहे. टेनिस क्रिकेटचा सुप्रीमो चषक म्हणजेच वर्ल्ड कप, त्या स्पर्धेमध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीज उचलणारा फलंदाज समोर आहे. तो म्हणजेच राकेश प्रभू. असेच हिट पाहायला मिळाले. ओव्हर पिच चेंडूला पाठवलंय मिड विकेट रिजनला. षटकार 6 धावा.
अजय दादा हा फेमस हाय. पास्तळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. अजय दादाला आल्यावर फोन, दादा मदतीला धावूनशी येतो. अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो, अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो. दिलाचा दिलदार मनान साधा आमचा जय दादा, आमचा जय दादा, आमचा जय दादा. दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है, उसकी स्टाईल कडक है. एकच वादा जय दादा, जीवाचा जीव लग हाय, आमचा जीवाचा जीव लग हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तळच्या गावामध्ये अजय दादा. यस, या स्पर्धेचे सर्व अजयजी गरत यांचं गाणं वाजतंय आणि साहेब चषक गाजतंय पालघर जिल्ह्यामध्ये. अगदी उर्वी डीजेच्या माध्यमातून आपण बघू शकतात आमचा गोड आवाज आणि गाणं ऐकवलं जातंय. आजच्या दिवसासाठी आणि उद्याच्या दिवसासाठी उर्वी डीजे आपल्यासोबत जोडला जातोय. गाडी फोर व्हीलरला विनंती आहे की मैदानाच्या बाहेर यायचं आहे. अगदी त्या ठिकाणी मात्र 2 ते 3 फोर व्हीलर पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती करेल की आपण मैदानाच्या बाहेर या. तिसरी मॅच ऑन आहे, तिसरं षटक ऑन आहे आणि पहिलाच बॉलला पाठवलं आहे सीमापार षटकारासाठी. कोणी असेल तिकडे तर मात्र मॅच बॉल घेऊन या ही विनंती करेल. फुलटस बॉल ऑन साइडला फटका, वन बाउन्स, बाउंड्री लाईन पार, चौकार. अगदी डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज नेहमीचे समीकरण समोर असलं की डाव्या हाताचा फलंदाजाचाच बोलबाला पाहायला मिळते आणि आजही तेच पाहायला मिळते. 24-24 स्कोर कार्डवर. चेंडू 2 झालेत आणि 2 चेंडू मागे 10 धावा खर्च केल्यात. प्रत्येक चेंडू मागे 5ची सरासरी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावपलकावर. जिथे मात्र छोट्या बंधूने अक्षय दवणेने कमाल गोलंदाजी केली, तिकडे धनंजय दवणे आलाय आणि त्याच्यावर मात्र मोठे प्रहार होत असताना राकेश प्रभूच्या बॅटमधून षटकार, चौकार. तयार. हलक्या हाताने मात्र खेळला जाते. गले रिजन मध्ये चेंडू फील्ड करणार. एक धाव. एक सेन्सेबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं की 2 मोठे हिट आलेत, अजूनही येणारी यानंतर 3 षटकं बाकी आहेत. तर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं, सिंगलवर भार दिला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 25 धावा धावपलकावर. अभिजित ठाकूरच्या देखील खूप खूप धन्यवाद. आमचा गोड आवाज त्यांना आवडलाय त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. स्ट्राईकवर फलंदाज जो सध्या स्ट्रगल करतोय अभिजित. इथे बघायला गेलं तर एक बाजूला चौकार षटकार येत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला अभिजित डॉट देखील घेतोय. आता इथून मात्र गोलंदाजाकडे चान्स आहे, कारण की उजव्या हाताचा फलंदाज समोर आलाय, फिरवलाय, चकावलाय, परंतु नो बॉल पंचांनी घोषित केलाय. जर्थ मध्ये पकडलाय गोलंदाजाला. आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा तिसरा गोलंदाज पाहायला मिळतोय ज्याला जर्थ मध्ये पकडलाय. या अगोदर पहिल्या दिवशी शुभम मिश्रा या गोलंदाजाला जर्थ मध्ये पकडलं. त्यानंतर जर बघायला गेलं तर पाम संघातून गोलंदाजाला जर्थ मध्ये पकडलं. आता मात्र धनंजयला जर्थ मध्ये पकडण्यात येत आहे. पेनल्टीच्या रूपामध्ये 1 नो बॉल आणि 2 धावा, पेनल्टीच्या रूपामध्ये 3 धावा ऍड होतील स्कोरबोर्डला. चला नवीन गोलंदाज बोलवायचा आहे गोलंदाजी मार्कवर. पंचाशी कोणी वाद घालू नये आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 3 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 28 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चला टीम तारापूर मॅच ऑन करा.
हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, कृपया लक्ष द्यायचं आहे. मॅच चालू करायची आहे. निलेश फायटरचा संघ कृपया पंचाशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. अगदी रंगतदार पाहायला मिळाली. दुसरी मॅच विन केली उनबाद टीमने. तिसरी मॅच कोण जिंकणार बघूया. चांगला चेंडू आहे, खोलवर चेंडू आहे. मी म्हणेल की महेशने कुठे ना कुठे 3 चेंडू कमालीचे हाताळलेत. फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीने तर 10च्या सरासरीने एकही गडी न गमावता 30 धावा. एक चांगली स्टार्ट मात्र इकडे करून दिलेले दोन्ही बॅट्समनने. परंतु आता मात्र स्टार्ट मिळाली आहे, त्याला मात्र मोठ्या धावेमध्ये कन्वर्ट करता येईल का एडीजे. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही.
विजय मास्टर अगदी सध्या तरी बघायला गेलं तर बॅटिंग साईडला वन साईड हिरो राकेश प्रभूच पाहायला मिळतो, कारण की जे काही चौकार षटकार आले त्याच्या बॅटमधून आज आलेत आणि अभिजित थोडा स्ट्रगल करतोय, परंतु आता नजर बसले अभिजितची देखील. इथून मात्र बघायला गेलं तर आता मोठे हिट करावे लागतील, कारण की येणारे पूर्ण बॅट्समन बाकी आहेत, कारण की ओपनिंग जोडीच खेळत आहे. नाबाद जिंदाबादचा नारा लावत यावेळेस आपण बघू शकतात एके वेळ विकेट न गमावता 30 धाव्यावर पोहोचले. 3 ओव्हरमध्ये गोलंदाज अक्षय दवणे. पहिलाच बॉल फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु वन बाउन्स गॅप शोधलाय राकेशने. अधिक कंट्रोलमध्ये नव्हता स्ट्रोक खेळताना, अविध बॉडी खूप दूरवरून खेळला, परंतु गॅपमध्ये 4 धावा. प्लेसमेंट खूप चांगली, चौकार. एसडीजे झुकाने वाला धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षय दवणेने. पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतं चौथ्या षटकामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फलंदाजाने. अगदी प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चौथ्यांदा रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना यावेळेस आपण बघू शकता चौथ्या वेळेस मात्र चेंडू जे आहेत ते पायाला लागतोय. 1 धाव. 3 डॉट आले होते, यावेळेस सिंगल आलंय. प्रयत्नाला यश येत नाहीये रिव्हर्स स्वीपच्या. 4 वेळा प्रयत्न केले, 4ही वेळास अपयश आलं हाताला राकेश प्रभूच्या. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35 35 धावा धावपलकावर. अजूनही मात्र 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये 35 स्कोर कार्डवर झालेले आहेत. स्ट्राईकला फलंदाज अभिजित टॅलेंटेड आहे, गुणवत्ता आहे, परंतु ती सिद्ध करावी लागेल. इथे दाखवावं लागेल राकेश प्रभू बरोबर ॲज ओपनर मी उतरला आहे, तो उगीच उतरला नाही आहे हे दाखवावं लागेल किवली संघाकडून. ओहो, चांगला चेंडू. आता कॉन्फिडन्समध्ये गोलंदाज देखील आलेले आहेत की जेव्हा अभिजित स्ट्राईकला असेल तेव्हा प्रॉपर ब्लॉक चेंडू देखील येतोय. सिम्बा कमालीची गोलंदाजी हाताळत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36 धावा धावपलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी. गोळ्यावाल्याला विनंती आहे मैदानात बाहर आ जाइए. गोलेवाले गाड़ी लेकर बाहर आइए, पहले बाहर आइए, बाद में गोला बनाइए. मैच ऑन है. पुण्यात आता यार गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. काय फटका सजवलाय. अगदी मात्र यावेळेस खरा फिल्डिंग. कॅच ड्रॉप होत असताना चित्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय पंकज. 1 हँडेड कॅच करण्याचा प्रयत्न केला. राकेश प्रभूचा कॅच होता, जो मात्र आतापर्यंत धावा बनवत आहे, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहे, त्यांना तुम्ही संधी दिलेली आहे. अगदी थोडा अवघड होता, परंतु हा वेळेस कॅच ड्रॉप होत असताना स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 42 शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकामधला. 4 बॉल झालेले आहेत चौथ्या षटकामध्ये. बघा, भिंतीला टच करून कॅच देखील घेऊ शकत नाही, षटकार दिला जाईल. जुने नियम बदलण्यात आलेले आहेत, हे देखील लक्षात घ्या. गुड बॉल. प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळला जातोय. अगदी मात्र बघायला गेलं तर भिंतीला टच करून कोणी फिल्डिंग करू शकत नाही. चौकार दिला जाईल.
तारेला चेंडू लागून मैदानाच्या आतमध्ये पडला. ज्या धावा धावल्या जातील त्याच मोजल्या जातील. तारेला चेंडू लागून कॅच घेतला नॉट आउट असेल फलंदाज. तारेला चेंडू लागून डायरेक्ट बाउंड्री लाईन पार पडला तर षटकार असेल. तारेला चेंडू लागून टप्पा पडून बाहेर गेला तर चौकार असेल. आणि स्लोवर बॉलला स्वीपचा फटका फसलाय, परंतु इकडे नीमच्या डोक्यावरून जातोय. अगदी हाईट उंची कमी पडली क्षेत्ररक्षकाची आणि षटकार. 6 धावा. प्रॉपर टायमिंग पुढच्या टोकाला लागला होता, परंतु ताकद भरपूर आहे इथे. मात्र राकेश प्रभूकडे या बॅटमधून येतोय पुन्हा एकदा षटकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48-48 12च्या सरासरीने 2 ओव्हर बाकी आहेत. या डीजे अतुल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 5व्या षटकाचा पहिलाच बॉल उडवलाय. अतुलच्या चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन रिजनला षटकार. संघर्षाचा शंखनाद करत जात असताना काय फटका सजवलाय. 4 ओव्हर झाले, एकही फटका सजला नव्हता. 30 सर्कल क्रॉस झाला नव्हता आणि आता मात्र क्रॉस केलं तो म्हणजेच डायरेक्ट लॉंग ऑनला. इकडे वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. अगदी चेंडू हातामध्येच फसला. चेंडू मात्र यावेळेस हातातून सुटलाच नाही आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. स्कोरबोर्ड 55 55 धावा धावपलकावर. 11 बॉल बाकी आहेत. ऑन साईडला मात्र यावेळेस ऑफ साईडला फटका सजवला. हा देखील गॅप मध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑन रिझल्टचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 56 56 धावा धावपलकावर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर 8 धावा आलेल्या आहेत. आता मात्र राकेश अगदी दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. चांगला चेंडू दिसतोय परंतु ओव्हर पिच चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली कॅच करतोय. विकेटचं पतंग. पहिला विकेट ब्रेक थ्रू मिळाला इकडे. मात्र 5व्या ओव्हरमध्ये 3ऱ्या चेंडूवर राकेश प्रभू बॅक टू डगआउट. मात्र परत असताना राकेश मी म्हणेल की यावेळेस विकेट येणं हे तारापूर टीमसाठी देखील चांगले संकेत आहेत. कारण की इथून जर विचार केला तर राकेश उभा राहिला असता तर किमान ही धावा 80च्या पार गेल्या असत्या, यात वाद नाही. कारण की इथे 10 धावा तरी सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी अतुलने आणि कॅच करणारा क्षेत्ररक्षक जयेशने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 3. बघा एक मूवी आली होती धमाल, ज्यामध्ये डब्ल्यू शोधण्यामध्ये 2.5 तास गेला होता आणि इकडे देखील भरपूर वेळ गेला. विकेट डब्ल्यू शोधण्यामध्ये तारापूर टीमला 56 धावेवर विकेट आलाय. यावेळेस चांगला फटका ऑफ साइडला. 1 बाउन्स. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. नीम आज गडबड कर रे.
अगदी चौकार आलाय 4 धावा. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल 60 धावा धावपलकावर डीजे. साठ धावा धावपलकावर लागले जात आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच चिंचणी वर्सेस नरपड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये शफल झाल्यानंतर मात्र चेंडू जाऊ दिला. पंच सांगतात इट इज फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईनच्या बाहेर अगदी चेंडू टाकला जातोय. डॉट बॉल येतोय. 60 धावा धावपलकावर चेंडूचा विचार केला. चेंडू झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल बाकी आहे. बजरंग नरपड आणि त्यांच्या विरुद्ध अपोलो चिंचणी. षट क्रमांक समाप्त होत असताना चौकार भले आला परंतु त्यानंतर 2 डॉट देखील आलेले आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा सरासरीचा विचार केला तर 12ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 60 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. दिव्य संधी उर्वी डिझेला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आत. थँक्यू. पहिलाच बॉल शॉट होता. हाफ ट्रॅकर होता. त्याला उडवला. चेंडूला पाठवला MSB कॉलनीमध्ये षटकारासाठी. अगदी निलगिरीचं झाड सांगितलं म्हणजे फेमस आहे. अंबडगोड मैदानावर या निलगिरीच्या झाडाला नेहमीच टार्गेट केलं जातं उजव्या त्याच्या फलंदाजाकडून आणि तिथे चेंडूला पाठवलाय. षटकार 6 धावा. षटकारा चौकारासाठी प्रसिद्ध मैदान आहे. 66. पहिल्याच बॉलवर थोडं प्रेशर. यावेळेस ग्राउंडिंग स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाही होत आहे. अगदी रनिंग बिटवीन द करत असताना जितूकडे तुम्ही लक्ष दिला तर तो मात्र मागे चेंडूला बघतोय. नोस्टॅकच्या फलंदाजाचं काम आहे की पहिली धाव पूर्ण करणं आणि त्यानंतर दुसरी धाव आपल्याला घेता येईल का इथे लक्ष देणं. चेंडूला पाहून तुम्ही धावणार तर धाव मात्र सिंगलच मिळणार. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. 67. जितू ऑन स्ट्राईक. तिसरा बॉल हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळलाय. फुल टस होता चेंडू. प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. बॅटला चाकला जातो चेंडूला. चेंडूला अडवलं शॉर्ट पॉइंटला. 1 धाव. स्कोरबोर्ड 68. 68. 3 बॉल बाकी आहेत. बजरंग नरपड आणि त्यांच्या विरुद्ध अपोलो चिंचणी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेल टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सिंगल पहिला षटकाराला. त्यानंतर 3 बॉल चांगले हाताळलेत गोलंदाजाने. सलग 3 बॉलमध्ये 3 सिंगल इकडे खर्च केलेत. स्कोरबोर्ड 69. 69 धावा.
शेवटचे 2 बॉल बाकी. जितू स्ट्राईकवर, नो स्ट्राईकला अभिजित. एक विकेटच्या नुकसानामध्ये 69. ओहो, शॉर्ट बॉलला मारण्याचा प्रयत्न. चौथा बॉल पाहायला मिळतोय जिकडे सिंगल येत आहे. पहिला षटकार आला तर दबाव होता गोलंदाजावर, परंतु काय गोलंदाजी केलंय गोलंदाजाने. इथे कमबॅक केलंय. स्कोरबोर्ड 70 धावा. असं वाटलं होतं षटकार आल्यानंतर की धावा ज्या आहेत त्या 80 प्लस होतील का काय, परंतु 70 वर आलेले आहे. किवली संघाची धावसंख्या. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल फटका सजवलाय. अगदी त्यासाठी प्रोटेक्शन सरळ ठेवण्यात आलंय. एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र रनआउट. 71 धावा बनवल्या टीम घेवलीने. 72 धावेचं आव्हान असेल इथे मात्र तारापूर टीमला. येस, अपोलो चिंचणी संघाचा संगणक इकडे उपस्थित झालेला आहे. बजरंग वडकुन नरपड टीमला विनंती या टॉससाठी आपल्या समवेत जोडलं जाईल. कुणाल. जय बजरंग नरपड आणि आताच्या विपक्षात टीम अपोलो चिंचणी या दोन टीम मधली ते मॅच असेल. आमच्या मान्यवर प्रीतमजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स बंद केला जाईल. आता जर आपण पाहिलं तर टॉस होतोय या दोन टीममध्ये. टॉस जिंकलाय टीम नरपड टीमनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करणारे समोर अपोलो चिंचणी सारखा एक मोठा संघ आहे. त्यांच्या विपक्षात तुम्ही आतापर्यंत किती वेळा खेळलेत? आम्ही 2-3 वेळा खेळल्यात अपोलो चिंचणीच्या सोबत, पण त्यांनी आम्हाला हरवलं होतं. आम्ही त्यांना हरवायचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच. आणि समोर प्रथम आता तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत. किती धावांपर्यंत त्यांना एक रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा 6 ओव्हरमध्ये? आमचा 6 ओव्हरमध्ये 60 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्की, तुला शुभेच्छा असतील. मी जातोय कर्णधार अपोलो चिंचणीकडे. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. क्षेत्ररक्षण केलं असतंस. आता विपरीत घडलंय, तुला आता बॅटिंग करायची आहे. मनामध्ये किती धावांचं टार्गेट आहे? 60 ते 70. 60 ते 70 धावा करण्याकरता असं कोणतं बॅटर आहेत जे तुझ्या टीम करता एक चांगली सुरुवात तुला देऊ शकतात? मयूर तामोर आहे, विनीत दानमेर आहे. नक्कीच शुभेच्छा असतील तुला देखील. जाऊयात मॅचमधनं जिथनं समालोचन कक्षातनं आमचे साथी समालोचक प्रीतम घरत उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद कुणाल. देऊया संधी उर्वी डिझेल आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज चिराग गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला फलंदाज किरण, नो स्ट्राईकला फलंदाज कुणाल. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना कुणाल मोहिते किरण जाधव आणि 71 बनवलेले आहेत. 72चं टार्गेट आहे. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतरचा विचार केला तर 5 धावा खर्च केल्या 5 चेंडू मागे. शेवटचं षटक जे आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र बघायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज चिराग. दुसऱ्या फेरीला सुरुवात, यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. एक बाजूला बजरंग नरपड ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग निवडलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच अपोलो चिंचणी, एक जुनी जाणती टीम. अगदी दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. ऑफ साईड यावेळेस आपण बघू शकतात ओपन केलेली आहे आणि लेग साईडला प्रोटेक्शन देण्यात आले आहे. परंतु इकडे डाव्या हाताचा आता फलंदाज आलाय. फील्ड प्लॅन बदलला जाईल. अगदी बघायला गेलं तर क्षेत्ररक्षकाला आणि कर्णधाराला थोडा त्रास देण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये तारापूर टीमकडून. एक उजवा एक डावा यावेळेस आपण बघू शकतात फील्ड प्लॅन बदललं जाईल. पहिला बॉल सिंगलने सुरुवात. पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्त्वपूर्ण असतील. राकेश प्रभू स्टंपला जकडून अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा टॅलेंटेड खेळाडूला घेऊन खेळत असताना गिवली संघाकडून एक कॉन्सेप्टमध्ये राकेश प्रभू रिव्हर्स अटेम्प्ट गेलाय. चेंडू मात्र इकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची होती संधी परंतु राकेशने पहिलेच नाही सांगितलं. इथे मात्र किरण जाधव खूप लांब होता, विकेट देखील आला असता. परंतु इकडे मात्र राकेश प्रभूने पहिलेच सुनिश्चित केलं की सिंगल जाऊ द्या. एक धाव, प्रयत्न देखील केला नाही रनआउटचा. सिंगलने स्कोरबोर्ड 2. ऑन साईडला 2 खेळाडू आपण बघू शकतात. वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट. यावेळेस फटकाच खेळलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करणार याकरताच मात्र जर बघायला गेलं तर प्लॅनिंग केली होती, सापळा रचला होता किरण जाधवसाठी. बिग विकेट, बॅक टू डग आउट.
मोठा लाल. आताचे पोरी हे घालवला ताल ग, आताचे पोरी हे घालवला ताल. पहिला होता सुडक्याचा नेसना, आताचे पोरीचा अर्धाचे ड्रेस. विसरल्या पोरी तो जुना ग वेसना, विसरल्या पोरी तो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 30 चेंडू 66 ची गरज. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज राकेश प्रभू. षटक क्रमांक दुसरा आहे. पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 38 सर्कलमध्ये सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल उडवलाय चेंडूला डीप मध्ये, क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा, अगदी मात्र स्टँड अँड डिस्पॅच केल्या चेंडूला मिड विकेटला क्लिअर करत षटकार. डिझास्टर. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 धावा धावपलकावर. पहिल्या बॉलवर प्रेशर आणि इकडे काय होतंय, पुढे खेळला जातोय. 4 धावा या पेस मिळतील. चौकार पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 स्कोर कार्डवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघताना वाट ग बाया, जेवाला बघताना वाट ग. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या. नो चेंडू असेल आणि इथे 9+4 5 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 17. अगदी चेंडू भीमर हाताळलाय राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एकाच बॉलवर 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या आणि आताच्या षटकामध्ये 1 चेंडू मागे 11 खर्च करतोय. अगदी एखाद्या चांगल्या गोलंदाजाकडून जे अपेक्षित केलं जातं की चांगलं षटक हाताळलं जाईल, त्यापेक्षा थोडी भंग झालं इकडे घेवली संघाची. राकेश प्रभू यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पुणे तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फ्री हिटचा चेंडू होता, चान्स गमावला. डॉट बॉल येतोय. ऑफसाईडला जो झाडाखाली प्रेक्षक बसलेला आहे तिकडे खेळाडू आहे, त्याला सांगा तिथून हलायचं आहे. पडद्यावर बसलेला आहे, बाहेर जायचं आहे मैदानाच्या. धन्यवाद. दुसरा बॉल डॉट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल खेळलाय, फटका. कॉल देतोय राकेश, कॅच करणार. विकेट आलाय. कुणाल मोहिते बॅक टू डग आउट. दुसरा विकेट येत असताना 17 धावेवर डीजे.
विकेट येतोय, चौकार आला होता, षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. अगदी बॅट्समनला स्टार्ट मिळाली होती, परंतु रिदमला कॅरी करू शकलं नाही. बघायला गेलं तर नवीन बॅट्समन अतुल आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केला अतुलने देखील. वेगवान चेंडू हाताळलाय, कीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल येत असताना पहिल्या चेंडूवर 11 धावा ज्या खर्च केल्या त्याच आहेत सध्या तरी, कारण की त्यानंतर 3 सलग डॉट आलेले आहेत, म्हणजे लास्ट बॉल ओव्हरचा असेल. दोन बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा मात्र यावेळेस ओव्हरपिच चेंडूला अतुलने काय फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिजनला जातोय, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21, 21 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला बाकी. या डीजे लास्ट बॉल आतमध्ये येऊन यावेळेस अटॅक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर लेग ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय, थोडं मोठं षटक, 15 धावेचं षटक हाताळलं इकडे राकेश प्रभूने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. उर्वरित जवळजवळ 13ची सरासरीमध्ये 51 धावेची गरज तारापूर टीमला. चला जाऊया मॅचकडे. आपण बघू शकतात की 30च्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज चिराग. पहिलाच बॉल खोलवर चेंडू टाकलाय, क्रीजमध्ये टाकलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ रिजनला फील्ड होणार. 1 धाव पूर्ण केली. धावेचा विचार केला, धावा झाल्यात 22-22. 50 धावेची बरोबर गरज आहे 23 चेंडूमध्ये. 23 चेंडू 50 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली पॉवर प्लेमध्ये चिरागने. 6 धावाच खर्च केल्या. क्रॉस बॅटेड फटका सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चितूच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतय. अगदी शरीराचं दूर वरून क्रॉस बॅटेड फटका सजवला, डीप मध्ये कॅच करण्यात येतोय. 3रा गडी बाद तंबूच्या आसराला अतुल. बॅक टू डग आउट. बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. सोन तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला एक भेटाय. सोन तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला एक भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. अग बोर विकेट आलाय आणि नवीन फलंदाज अक्षय. अक्षयचा फटका
ओव्हर पिच चेंडू सॉरी अक्षयने मारलेला फटका होता. षटकार 6 धावा. ओव्हर पिच चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. पहिलाच बॉल 600च्या स्ट्राईक रेटने खातं खोललंय. अक्षयने आघात केलाय. अंजामपर्यंत पोहोचवेल का? पुन्हा एकदा मात्र क्रॉस बॅटेड फटका सजवलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. काय फटका खेळतोय अक्षय. सुपर स्ट्रोक लगावलाय. 2 चेंडूमध्ये 10 धावा मात्र इकडे जमा केल्यात. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 32. 32 धावा धावपलकावर. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू विकेट. त्यानंतरचा विचार केला तर सलग 2 चेंडूवर 2 मोठी हिट आलेल्या अक्षयने षटकार खेचला. आता चौकार खेचलाय. 500च्या स्ट्राईक रेटने इकडे आपण पाहतोय बॅटिंग करतोय. 32 धावा धावपलकावर. येणाऱ्या जोडी मात्र जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चाळीस धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. समोरची टीम आपण बघू शकता घेवली संघर्ष करताय. तारापूर संघर्ष करताय. फटका सजवलाय. कॅच इकडे केलं जाईल. 2 मोठे हिट आले होते परंतु उभा राहण्यासाठी तयार नव्हता इकडे अक्षय. प्रत्येक चेंडूला षटकार चौकाराकडे पाठवत असताना फटका फसला. विकेटचा पतंग. बॅक टू डग आउट. राजा तू मला राजा रे राणी मी तू राणी रे. राजा तू मला राजा रे राणी मी तू राणी रे. सनम तू मला सनम रे सनम तू मला. यस इकडे बघायला गेलं तर विकेट आलाय. चौकार षटकार आला होता. संयम ठेवला नाही. पुन्हा एकदा मोठ्या हिटकडे जात असताना टायमिंग प्रॉपर झाला होता. मिडल टू मिडल चेंडू आला होता परंतु लॉंग ऑफला मात्र बेट करू शकला नाही. चांगली कॅचिंग करत असताना या बॅचचे तर रक्षक कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन महेश हनुमान बघायला गेलं तर ओपनिंगच्या भूमिकेतच पाहायला मिळाला. नेहमीच महेश बॅटिंग करताना परंतु आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये इनॅट नंबर 7 अगदी मात्र 6व्या क्रमांकावर आलाय. आणि इकडे बीट केलं महेशला देखील. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर 30 समाप्त. धावेचा विचार केला धावा झाल्या 32. आता 3 षटकामध्ये धावा पाहिजेत 40. दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है, उसकी स्टाईल कडक है, एकच वादा जय दादा जीवाचा जीव लग है. डीजे मास्टर गोलंदाजी मार्कवर राकेश प्रभू गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना 18 चेंडू 40 धाब्याची गरज आहे. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. तारो की कसरत असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे तारेच्या कसरतीमध्ये बॅलन्स करावं लागतं अशा रीतीने ही बॅलन्सिंग मॅच आहे. इथून दोन्ही बाजूला जाऊ शकते. इथून बघायला गेलं तर घेवली संघाकडे देखील धावा थांबवण्यासाठी धावा आहे 40 आणि बॅटिंग टीमकडे देखील चेसेबल 18 चेंडू आहेत. फील्ड प्लॅन रचला जातोय. राकेश प्रभू अगदी मात्र क्षेत्ररक्षण सजवत असताना स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच पंकज.
पहिलाच बॉल चौथ्या षटकामधला 18 मध्ये 40 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करणार. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करतो. एक धाव पूर्ण केली. अगदी पॉईंटच्या भागामध्ये खेळायचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू गेला इकडे मात्र मिड ऑफच्या भागामध्ये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33 धावा धावपलकावर. 39 धावेची अजूनही गरज आहे 17 चेंडूमध्ये. अगदी यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. एक बाजूला अपोलो चिंचणी, दुसऱ्या बाजूला बजरंग नरपड टीम. फटका इकडे खेळला होता. अगदी बिना बघूनच मागे धावत गेला यावेळेस क्षेत्ररक्षक. आणि राकेश प्रभूने अगदी फसवलं होतं इकडे. कॅच उडवून दिला होता परंतु कॅच टिपता आला आणि क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस आपण बघू शकतात ऋषिकेश पहिलेच धावून गेला. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर नंतर बघतोय की चेंडू अगदी पुढे आहे. तब तक गाडी निकल चुकी थी. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा धावपलकावर. 72चं आव्हान दिलेलं आहे. 35 धावा धावपलकावर लागले जातात. येणारे चेंडू अजूनही 16 असतील. अगदी फसवलाई, चकवलाई, स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय. अगदी हाईटचा पुरेपूर फायदा होतो इकडे राकेश प्रभूला कारण की राकेश प्रभूच्या गोलंदाजीमध्ये वेग देखील आहे आणि स्लोवर चेंडू देखील आहे. आणि एक वेगवान गोलंदाजाकडून जेव्हा स्लोवर चेंडू येतो तेव्हा फलंदाजची बॅट अगोदर फिरली जाते. फसवा चेंडू टाकलाय. डॉट बॉल. चौथा बॉल घेऊन तयार. यावेळेस वेगावर स्वार गोलंदाजी केली. यावेळेस फटका सजवलाय. गॅप शोधलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39. अजाव चौथा चेंडूवर केलाय प्रहार. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. एकोणचाळीस धावा धावपलकावर. चेंडूला जाऊ दिलं. पंच इंटरेस्टेड आहेत. लाईन चेक केली. इथे मात्र चेंडू आलाय वाईड. स्कोरबोर्ड 40. आता 32 धावेची गरज आहे 14 चेंडूमध्ये. 14 चेंडू 32 धावा. अगदी एक बाजूला तारापूर टीम, दुसऱ्या बाजूला घेवली टीम. राकेश प्रभू पहिलं षटक थोडं महागडं हाताळलं. त्यानंतरचा विचार केला तर या षटकामध्ये देखील धावा आल्यात. लॉर फुल टच चेंडू ऑन साइडला बॅटला स्विंग केलाय. गॅप मध्ये आहे का इकडे क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत मात्र 2 धावा इकडे पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 42 धावा धावपलकावर लागल्या जातात. शेवटचा बॉल चौथ्या षटकामधला. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 30. 13 बॉल 30 ची गरज. स्ट्राईकवर फलंदाज महेश म्हणजेच घोरू. लास्ट बॉल चौथ्या षटकामधला. थोडं फील्ड प्लॅन बदललं इकडे मात्र. बॅकवर्ड पॉइंटला मैदान 38 सर्कलमध्ये आणलं जाते. एज लागलंय परंतु यावेळेस नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. कॅचवर जाण्याचा प्रयत्न कीपरने केला नाही. आणि इकडे काय होतंय गडबड. डायरेक्ट हिट यावेळेस आलाय. अगदी यावेळेस डायरेक्ट हिटमुळे मात्र रन आउट. पाहायला मिळतं महेश बॅक टू डग आउट. कॅच ड्रॉप झाला होता. कॅच कुठे ना कुठे प्रयत्न केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी येत असताना लक्ष दिलं नाही. राकेश प्रभूने मात्र क्षेत्ररक्षकाकडे थ्रो केला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि प्रयत्नाला यश आलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावपलकावर. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज जिंकण्यासाठी इथे घेवली तारापूर टीमला. भीगा भीगा मौसम भीगा भीगा
थँक्यू डीजे मास्टर. खेळ अगदी बघायला गेला तर रोमांचक मोडमध्ये आलेला आहे, कारण की 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 29 धावेची गरज आहे. आता मात्र 2 नवीन गोलंदाज वापरावे लागतील घिवली संघाला. आता मोठी जबाबदारी असेल गोलंदाजावर देखील. स्ट्राईकला फलंदाज जयेश, नो स्ट्राईकला फलंदाज पंकज आणि गोलंदाज दिगंबर. अगदी बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटची रूपरेखा रंग अगदी बदललेला आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की मोठमोठे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 50,000चं प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा. पहिलाच बॉल उडवलाय, पहिल्याच बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. 6 धावा. 23 ची गरज 11 चेंडू मध्ये. पहिल्याच बॉलवर प्रेशर गोलंदाजावर इकडे झुकून दिलंय. मोतीलाल शाहच्या स्वागतामध्ये हा चेंडू पाठवलाय षटकारासाठी. इथे मात्र स्वागत आहे मोतीलाल शाहचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच PTPL मध्ये आपण बघितलं असेल ॲज अ ऑनर संघ मालक पाहायला मिळाले मोतीलाल शाह MS11 या संघाचे. त्यांचाच आयकॉन खेळाडू सध्या त्यांच्या विपक्ष खेळत असताना राकेश प्रभू. पहिल्याच बॉलला उडवलाय षटकार. दुसरा बॉल सरप्राइजिंग अगदी बाउन्सर पाहायला मिळते. अपील केलाय, लाऊड अपील आहे. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघूया. अपील आणि अपील आणि अपील. शॉर्ट बॉलला मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडे मात्र आपण बघू शकतात. चला, जर पंचाचा निर्णय आला असेल तर कृपया करून मॅच ऑन करा. पंचांनी इकडे नोट आउट करार दिलेला आहे तर मॅच ऑन करायचे. डॉट बॉल येतोय. थोडे नाखुश यावेळेस टीम घिवली. आउटची अपील जोरदार केली होती मात्र इकडे डॉट बॉल येतोय. 10-20. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यावेळेस राकेश बाबूचं चांगले क्षेत्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी यावेळेस एक धाव पूर्ण केली. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 50 स्कोर कार्डवर. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही बाकी आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 22 धावेची गरज आहे. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. अगदी सरप्राइजिंग बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तो चेंडू टाकण्यात आला आणि त्यानंतरचा विचार केला तर सिंगल आलाय. स्ट्राईकला फलंदाज पंकज आहे. 9 गेंदे और 22 की जरूरत. 9 बॉल 22 कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. शॉर्ट बॉलला काय हुकचा फटका खेळलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 54 54 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 22 ची गरज. सॉरी 18 ची गरज. 8 बॉल 18 ची गरज. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवत आहे. एक धाव नक्की इकडे ऍड होईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 55 धावा धावफलकावर. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. अगदी 12 चेंडू 29 ची गरज होती. 5 मध्ये 12 खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार आहे आणि लास्ट बॉल खेळण्यासाठी फलंदाज मात्र इकडे सज्ज होत असताना जयेश. लास्ट बॉल 5व्या षटकामधला. यावेळेस फटका सजवला जयेशने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा.
सुपर स्ट्रोक महागडे षटक 17 धावेचे इकडे हाताळले गोलंदाजाने. यावेळेस षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 61. 6 चेंडू 11 ची गरज. 18 धावेचं हे षटक आलं. एसडीजे शेवटचा षटक हाताळण्यासाठी जितू गोलंदाजी मार्कवर येत असताना 6 बॉल 11 ची गरज आहे. इथे बॅटिंगचा पडदा जड दिसतोय. तारापूर टीमचा पडदा थोडा जड दिसतोय कारण की शेवटचं षटक डेथ ओव्हर हाणामारीचं षटक आणि अगदी बॉल जो चोळलेला असतो तो अगदी प्रखर जातो चेंडू मैदानाच्या बाहेर. आणि हा नेव्याचा फर्स्ट क्वालिटीचा चेंडू आपण बघू शकता जो स्पर्धेसाठी वापरला जातोय तो अगदी मात्र मिडल टू मिडल आला तर मात्र षटकार चौकार आपण बघू शकता दूरवर जातोय. त्यामुळे इकडे चॅलेंजिंग आहे गोलंदाजासाठी. सुरुवातीची 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. स्ट्राईकला फलंदाज पंकज, नो स्ट्राईकला जयेश. 6 गेंदे 11 की जरूरत. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र फ्लिक केलाय लोअर फुल टॉसला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 63 धावा. 5 चेंडू 9 धावेची गरज. 5 बॉल 9 कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. एक बाजूला घेवली दुसऱ्या बाजूला तारापूर. पाच बॉल 9. पुढचा चेंडू इकडे पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. थ्रो केला जातोय. 1 धाव असेल. 4-8 ची गरज. डेंजरमॅन ऑन स्ट्राईक जयेश ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. चार बॉल 8. स्कोरबोर्ड 64. मी म्हणेल की पहिल्या इनिंगमध्ये जे शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या त्या कुठे ना कुठे आता विचार करत असतील की बॅटिंग करायचा षटकार देखील आला होता त्यानंतर 5च आल्या. आता मात्र त्या थांबवायच्या देखील आहेत. यावेळेस ओव्हरपिच चेंडूला काय फटका सजवलाय. सरळ बॅटने मस्तक पे दस्तक. 6 रन षटकार. दोनची गरज. षटकार आलाय. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्ड 70 स्कोर कार्ड वर. आता 2ची गरज आहे. एज लागलंय परंतु यावेळेस चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. आता चांगला चेंडू हाताळला परंतु 2 मध्ये 1 ची गरज. दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव फेकावे लागतील. सकाळच्या सत्रामध्ये देखील अशीच काही मॅच पाहायला मिळाली. डे 1 मध्ये थोड्या वन साइडेड मॅचेस पाहायला मिळाल्या. डे 2 मध्ये अगदी चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या
आणि जर बघायला गेलं तर डे 3 मध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आणि आजही चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. रंगतदार मॅचेस बघायला गेलं तर मेजवानी होत असताना पहिल्या दिवसापासून ते चौथ्या दिवसापर्यंत उद्या देखील सुपर 8 मध्ये जी लढाई असेल ती देखील अशीच पाहायला मिळेल. यानंतर मी नक्कीच विनंती करेल ज्या ज्या संघाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलेला आहे त्याच्या संघाचा एखादा प्रतिनिधी येऊन राहा. थोड्या वेळानंतर इकडे ड्रॉ टाकला जाईल सुपर 8चा, हे लक्षात घ्या. ज्या ज्या संघाने म्हणजेच पहिला संघ असेल SSS म्हणजे साई सापडेश्वर सालवड, दुसरा संघ असेल फायर पास्थळ ए, तिसरा संघ असेल टीम साई एकता बिरवाडी. हलक्या हाताने विकेट आणि क्रिकेट काही सांगता येत नाही. आता जाणाऱ्या बॅट्समनवर मोठी धडधड असेल. अगदी पंकज होता, फुलटच चेंडू होता समोर, सिली मिड ऑफला मात्र यावेळेस कॅच काढून दिलाय. विकेटचं पतंग एस डीजे. जय दादा आमचा, जय दादा आमचा, जय दादा. दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है, उसकी स्टाईल कडक है. एकच वादा जय दादा, जीवाचा जीवलग हाय, आमचा जीवाचा जीवलग हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये जय दादा हा फेमस हाय. या स्पर्धेमध्ये 2 वेळेस झालेला आहे की मॅच बरोबरी सुटल्या आणि 1 धावेने ॲडव्हान्टेजने मॅच जिंकलेली आहे, ती म्हणजेच फिल्डिंग टीमने. आता पुन्हा एकदा कसं होईल का बघूया. 1 मध्ये 1 ची गरज विश्वनाथ भाऊने मात्र विश्वभाऊने 1 धाव दिली नव्हती वाणगाव विरुद्ध आणि 1 बॉल 7 ची गरज असता. षटकार देखील आला होता परंतु टायवर विन केली. असं काही क्रिकेट आहे. 1 मध्ये 1 ची गरज. जितूकडे देखील संधी धावून आलाय आणि आता मात्र हिरो बनण्याची संधी मीनकडे देखील आहे, सॉरी नीमकडे देखील आहे. नीम हा नवीन फलंदाज, युवा टॅलेंटेड बॅट्समन आहे परंतु सध्या टेन्शन इकडे दोन्ही बाजूला आहे. टेस्ट मॅच फिडिंग लावलेली आहे. 1 बॉल 1 ची गरज आहे, काढणं गरजेचं आहे. बघूया गोलंदाज जिंकवणार की फलंदाज. लास्ट बॉल आणि इकडे लास्ट बॉलवर जितूने केलंय कमाल. इथे झालाय धमाल, इथे आहे कमाल. यालाच क्रिकेट म्हणतात. हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. का सांगितला जातो हे आपण बघू शकतात. सेट बॅट्समन स्ट्राईकला होता, त्या सेट बॅट्समनने कॅच काढून दिली फुलटच चेंडूला आणि नीमने मात्र इकडे चेंडू बीट केलाय. कीपरकडे जातोय. राकेश प्रभूने थ्रो केला, नो स्ट्राईकला स्टंप उडवण्यात आले. सामना विजय होत असताना यावेळेस टीम घेवली अभिनंदन. एक मात्र ऐतिहासिक विजय मिळवलाय ऐतिहासिक क्रीडा नगरीवर. आपण बघू शकतात ज्या मैदानाचं नाव आहे आंबडगोड मैदान. दुसऱ्या वेळेस या स्पर्धेमध्ये 1 बॉल 1 गोलंदाजाने मारली बाजी. या अगोदर विशुभाऊ आपल्याला पाहायला मिळाले साईनगर दांडी बी संघाकडून आणि आता पाहायला मिळतोय तो म्हणजेच घेवली संघाकडून